गणपतीची मूर्ती आम्ही खूप सुंदररित्या सजवलेली आहे। तुम्हाला किती इंचाची पाहिजे, कशी पाहिजे ती अजून आमच्याकडे दुसऱ्या व्हरायटी येत आहेत। त्या फॅब्रिकच्या रांगोळ्या, MDFच्या रांगोळ्या, ते POP मध्ये हव्या आहेत, मातीच्या हव्या आहेत, तशा त्यांच्याकडे मूर्त्या मिळतात। तर श्रींची पूजा करण्यासाठी आपल्याला बसण्यासाठी आमच्याकडे आसन अवेलेबल आहेत। गौरीसाठी वगैरे पण आता स्पेशल आहे। ही रांगोळीमध्ये पण आपण ठेवू शकतो। जास्वंदीचे स्पेशली हार मिळतील, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलर्स आम्हाला सांगा। 3 फीट आहे, 4.5 फीट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स आहेत आपल्याकडे। हे 5 फीट लांब आहे आणि 4 फीट रुंद आहे। याप्रमाणे आम्ही ते कस्टमाइज आपल्याला करून मिळेल। खणामध्ये आणि पैठणीमध्ये आहे, या माळांनीच आपण सजवलेलं आहे। कुठल्या पॅटर्न मध्ये कशा प्रकारे पाहिजे, दरवाजाच्या बाजूला लटकनसाठी, तोरणसाठी किंवा देवाऱ्याच्या बाजूला आम्हाला तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत ऑर्डर द्या। कारण नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज मी आपल्याला जो व्हिडिओ शेअर करणार आहे तर त्या ताईंच्या स्टॉलवरती आपल्याला ऑल सीझनल फेस्टिव्ह कलेक्शन पाहायला मिळणार आहे। तर आता आपला गणेश उत्सव अगदी तोंडावरती आलाय, तर ताईंच्या स्टॉलवरती आपल्याला गणपती सजावटीसाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य पाहायला मिळणार आहे। तर कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलाय, त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये लक्ष्मी पूजनसाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य पाहायला मिळणार आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक शेअर करेन। तर स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय, तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता। तर 15 ऑगस्ट पर्यंत ऑर्डर स्वीकारल्या जातील आणि येत्या 31 जुलै 1 आणि 2 ऑगस्टला ताईंचा स्टॉल असणार आहे दादर वेस्टला शिवाजी पार्क, वनिता समाज हॉल, मोरिया एक्झिबिशन। स्टॉल नंबर असणार आहे C6। तर या ठिकाणी कोणत्याही प्रॉडक्टची प्राइस शेअर केली नाहीये। जर का तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट आवडलं असेल, घ्यायचं असेल, तर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअप करा। सर्व डिटेल्स आपल्याला व्हॉट्सअपला दिली जाईल। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर मंडळी, आज मी आलोय दीप क्रिएशन। दीप क्रिएशन हा ब्रँड 12 वर्षापूर्वी 2 बहिणींनी घरातूनच सुरू केला होता। आज हा ब्रँड सर्व घराघरामध्ये पोचला आहे। तर आज आपण ताईंच्या स्टॉलला भेट देणार आहोत। दीप क्रिएशन प्रत्येक सणावारामध्ये ऑल फेस्टिव्ह कलेक्शन, सीझनल कलेक्शन सर्व काही ताईंच्या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपला गणेश उत्सव आता तोंडावरती आलाय, तर कोणकोणतं कलेक्शन आपल्याला ताईंच्या स्टॉलवरती पाहायला मिळतं ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चालन बाप्पा आले, माझा बाप्पा किती गोड दिसतो। नमस्कार नमस्कार। दीप क्रिएशन परिवाराकडून गणेश उत्सवानिमित्त तुमचे खूप खूप स्वागत आहे। गणेश उत्सवासाठी खूप छान छान असं डेकोरेशन घेऊन आलेलो आहोत। गणपतीची मूर्ती छानपैकी आहे आपल्याकडे, त्यानंतर त्याला खूप सुंदर प्रकारे असं सजावट केलेली आहे, ती तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता। आपण पाहूया, चला। आता ही गणपतीची मूर्ती आम्ही खूप सुंदररित्या सजवलेली आहे, हे तर तुम्ही बघतच असाल। तर आता ह्या केलेल्या आमच्या हँडमेड कंठ्या आहेत, ह्या तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील। त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कलर्स आहेत। अशामध्ये तुम्हाला किती इंचाची पाहिजे, कशी पाहिजे ती तुम्ही तुमच्या श्रेणीच्या मापानुसार तुम्ही आम्हाला सांगू शकता। आपण स्वतः बनवल्या? हो, ह्या हाताने बनवलेल्या आहेत। हे जास्वंदीचं फूल आहे, याच्यामध्ये कलर्स आहेत, ते पण तुम्ही श्रींच्या हातामध्ये ठेवू शकता। सिंगलच जे समईला लावलेले पॅचेस होते, हे तुम्ही असे मुकुटाला, बापांच्या श्रींच्या हाताला वगैरे पण तुम्ही असे बांधू शकता। याच्यामध्ये असं करून पण तुम्ही मूर्ती सुशोभित करू शकता। तसेच आपल्याकडे विविध प्रकारचे शेले आहेत, हे शेले तुम्हाला वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये वगैरे कलर्स मध्ये मिळतील, अवेलेबल आहेत, हे पण तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर अजून आमच्याकडे दुसऱ्या व्हरायटी येत आहेत, त्या पैठणीमध्ये आणि खणामध्ये आहेत। तर काम आमचं खूप जोरात चालू आहे। त्याच्यानंतर ज्या माळा असतात, त्या माळा किंवा फुलं, फॅब्रिकच्या रांगोळ्या, MDFच्या रांगोळ्या, त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही गणपती सजवू शकता। पुन्हा हे असं कमळ आहे क्ले मधलं, ह्याच्यामध्ये तुमच्या जर घरात जर मूर्ती आणत नसतील तर छोटीशी तुमची श्रींची मूर्ती चांदीची वगैरे असेल तरी तुम्ही ह्या कमळामध्ये ठेवून त्याची पूजा करू शकता। तसेच ह्या कमळामध्ये वेगळे प्रकार आहेत, जे कळीचे आहेत, थोडं फुललेलं कमळ आहे। जर तुम्हाला कस्टमाइज करून घेताना जेव्हा तुम्ही मूर्ती घेता तेव्हा ही जी आयुध असतात, तर तुम्ही एक त्याला सांगू शकता मूर्तिकाराला की आम्हाला हे कमळ ठेवण्यासाठी तुम्ही जागा ठेवा त्याच्यासाठी, आणि ही अशी कमळ तुम्ही त्याच्यामध्ये श्रींच्या हातात तुम्ही देऊ शकता की जेणेकरून तुम्ही असं ते अडकवू शकता।
आणि आपण मूर्ती कुठून आणली? छान आहे मूर्ती. ही मूर्तिकारांकडे खूप सुंदर सुंदर मूर्त्या असतात. ह्यांचं दुकान आहे अंबरनाथ मध्ये. तुम्हाला जशा पद्धतीच्या मूर्त्या हव्या आहेत, POP मध्ये हव्या आहेत, मातीच्या हव्या आहेत, तशा त्यांच्याकडे मूर्त्या मिळतात. तसेच ही आमची सिंपल अशी मूर्ती साधी आहे, पण त्यांच्याकडे खडे लावून किंवा फेटे वगैरे बांधून अशा पण सुशोभित करून ती लोक कस्टमाइज तुम्हाला करून देते. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला त्यांचा नंबर आहे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या मूर्ती बुक करू शकता. तसेच ह्या अशा फॅब्रिकच्या माळा आहेत. आता मी तुम्हाला बॅकड्रॉपचं तर नंतर डेकोरेशन दाखवणार आहे, पण ज्या माझ्याकडे माळा आहेत त्या पण तुम्हाला जशा पाहिजेत तशा प्रकारे तुम्ही अशा वगैरे तुमच्या मनाने आवडतील तशा तुम्ही त्या सजवू शकता. तसेच असा हा समईचा, जेव्हा आपण समई लावतो देवाला गणपतींच्या इथे, तेव्हा त्याच्यासाठी असं आसन म्हणून किंवा पॅचेस तुम्ही लावून पण सुद्धा दिवे लावू शकता गणपतीच्या इथे. हे जे वेल्वेट मध्ये आहेत आसन, श्रींची पूजा करण्यासाठी आपल्याला बसण्यासाठी आमच्याकडे आसन अवेलेबल आहेत. तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. याच्यामध्ये कलर्स मिळतील? कलर्स हाच येणार तुम्हाला, याच्यामध्ये हा कलर येणार, पण हे वॉशेबल आहे, वेल्वेट कपडा आहे. आपल्याकडे नाना तऱ्हेचे असे गजरे आहेत. ह्या शेवंतीचा गजरा आहे, सुंदर असा अबोलीचा गजरा आहे, त्यानंतर छान असे पांढरे गुलाबी गजरे आहेत, त्याच्यानंतर असे खूप सुंदर असे गजरे आहेत जे तुम्ही डोक्यातही माळू शकतो आणि देवीसाठी, लक्ष्मीसाठी, समईसाठी सुद्धा आपण हे लावू शकतो. वेगळं वाटतंय. हा, ह्याची उंची पण आम्ही खूप दिलेली आहे. 15 इंचाचा हा गजरा आहे. जवळजवळ उंची दिलेली आहे, 15 इंच दिलेली आहे. आणि हे सगळे आपले गजरे आहेत हे 12 इंचामध्ये आहेत. गौरीसाठी वगैरे पण आता स्पेशल असे लावू शकता तुम्ही. पण गजऱ्यामध्ये सुद्धा हा वेणीसारखा प्रकार आपण केलेला आहे. सो हे सुद्धा फॅब्रिक मध्येच आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आणि तुम्हाला डिझाईन्स, पॅटर्न्स मिळतील. असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे बघा, सुंदर असे जुईचे गजरे आहेत. वॉश करू शकतो का? सगळे वॉश करू शकता, काहीही ह्याला होणार नाही. सगळं पूर्णपणे फॅब्रिक आहे. आणि जास्तीत जास्त हे बघा, आम्ही हे हँडमेड आहेत. हे आपल्याला बाजारात नाही मिळणार, कारण आपल्याला काही रिक्वायरमेंट येते हे असे प्रकारचे मिळतात, पण नाही मिळणार, कारण ह्याच्यामध्ये मोती वगैरे टाकून असं अतिशय सुंदर प्रकारे आणि एक साईजमध्ये असे केलेले आम्ही गजरे आहेत. आणि हे डेलिया आहे. ह्याचं एक खासियत आहे, ही रांगोळीमध्ये पण आपण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला पाठी त्याला हुक दिलेला आहे, जो आपण फ्रेममध्ये अडकवण्यासाठी वगैरे पण त्याचा यूज करू शकतो. अशा प्रकारचे आहेत. पूर्णपणे वॉशेबल आहेत, पूर्णपणे फॅब्रिकमध्ये आहेत. ह्याच्यामध्ये 4 कलर्स आहेत. एक पिवळा, रेड, मँगो येल्लो, राणी पिंक असे 4 प्रकारचे आपल्याला, आणि व्हाईट, अशा प्रकारचे 4-5 कलरमध्ये आपल्याला ते अवेलेबल होतील. ही माळ आहे. ह्याच्यामध्ये कलर्स व्हेरिएशन आहेत. ही माळ आपण खूप सुंदर प्रकारे ह्याचा यूज करू शकतो. गाडीमध्ये आपले छोटे बाप्पा असतात तर त्यांनाही हार म्हणून यूज करू शकतो, गजरा म्हणून यूज करू शकतो. तसंच आम्ही एक युनिक असं प्रोडक्ट केलं आहे की ते बॅकड्रॉप डेकोरेशनसाठी आम्ही यूज केलेलं आहे. ते सुद्धा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. असे आपल्याकडे खूप सुंदर असे छोट्याशा मूर्त्यांसाठी 2-3 इंचाच्या ज्या मूर्त्या असतात त्यांच्यासाठी आपण असे छान छान फॅब्रिकमध्ये आणि स्टोनमध्ये असे हार आहेत आपल्याकडे. हँडमेड 5 इंचाचे जे गणपती किंवा देव असतात आपल्याकडे, तर त्यांच्यासाठी हे छोटेसे असे हार आहेत. त्याच्यामध्ये प्राजक्ताचे, त्याच्यामध्ये आपल्याला ही कस्टमाइज साईज करून मिळते. हे बघा, हे आपण पाहू शकता, हे असे साईज आहेत. ह्याचे बघा सुंदर असे जुईचे पण हार आहेत, जे अतिशय आत्ता ताजी फुलं काढून आपण बनवल्यासारखे असे. आणि हे वॉशेबल आहेत. ह्याच्यामध्ये पण सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या साईज मिळतील. तसेच हे बघा, हे गुलाबाचे असे छोटे हार आहेत, असे छोट्यामध्ये. त्यानंतर हे सुद्धा असे हार आहेत जे आपण मगाशी बघितले 5 इंचाच्या गणपतीसाठी वगैरे, तर त्या साईजमध्ये आपल्याला ही मोठी साईज मिळेल. यापेक्षा सुद्धा मोठी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हे खूप नाजूक काम असं आहे आपल्याकडे आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन केलेले आहेत. ह्याला हे बॉक्स कटिंग म्हणतो आम्ही. त्या बॉक्स कटिंगमध्ये असे हार आहेत. त्याच्यानंतर आता येते आपल्याकडे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्त सुद्धा असे चाफ्याचे सुद्धा हार आपल्याला मिळतील. आणि सोनचाफा. हा, तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साईजनुसार मोठे हार मिळतील. त्याच्यानंतर लक्ष्मीसाठी, गौरीसाठी, वरदलक्ष्मीसाठी असे सुद्धा हार आहेत. आणि हा आता आपले गणपती बाप्पा येतील तर फोटोला किंवा मूर्तीला सुद्धा हा असा हार आपण
घालू शकता. आता आपल्याला आतुरता आहे त्या आपल्या लाडक्या बाप्पाची, आपल्या श्रींची. तर आता आम्ही श्रींसाठी त्यांचं एक आवडतं फुल म्हणजे एक जास्वंद. तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर सारे कलर्स आणलेले आहेत जे आपल्याला ओरिजिनल अनुभव देतात. आणि जर आपल्याला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज आम्ही हार पण करून देऊ शकतो. मल्टीपर्पज कलरमध्ये हार पाहिजे, नुसत्या लाल फुलांचा हार हवा असेल, नुसती कंठी किंवा असा याच्यामध्ये माळेमध्ये फुलं घालून हवी असतील तरी आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो. पुन्हा असं मोगऱ्याच्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही हार केलेला आहे. तर सिंगल फुल हवं असेल तर सिंगल तुम्हाला आम्ही देऊ शकतो. परत 5 फुलांचा, 7 फुलांचा, 9 फुलांचा, 21 फुलांचा, जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी तुम्हाला हार तुम्हाला कस्टमाइज करू मिळतील. आणि कलर तर आमच्याकडे खूप सुंदर आहे. तुम्हाला जो कलर हवा असेल त्या कलरमध्ये आमची देण्याची तयारी आहे. तर कंठ्या पण आहेत त्या तुम्हाला अशा कस्टमाइज करून मिळतील. मल्टीपर्पज कलरमध्ये तुम्हाला फुलं आणि हार मिळतील. जास्वंदीचे स्पेशली हार मिळतील. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलर्स आम्हाला सांगा. ह्या कलर्स जेवढे आहेत त्याच्या कलर्स मध्ये तुम्हाला हार करून मिळतील. अच्छा, अशा प्रकारे कलर्स मध्ये कंठी बनवून मिळेल. मिक्स मॅच मध्ये सुद्धा मिळणार. किंवा कोणाला अशा प्रकारे कस्टमाइज करून पाहिजे असेल तर मिळणार. किती तुमची लेंथ आहे गणश्रींची तेवढं तुम्ही सांगा, आम्हाला मेन्शन करा, तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल. आणि धुवू शकतो का? हो, हे सगळं ही कंठी सोडली तर बाकी सगळं वॉशेबल आहे. फॅब्रिकच आहे पण हे काही काळापुरतच राहू शकतं. बरोबर. कदाचित ओलावा लागला तर कदाचित पडू शकतो. जे फॅब्रिकचे आहे त्याची नाही देऊ शकतो आम्ही गॅरंटी देऊ. हा, आणि ही मोगऱ्याची कंठी आहे ना ती आपण इतर फोटोला सुद्धा वापरू शकतो. वापरू शकतो. हार म्हणून वगैरे वापरू शकतो. आणि इकडे फुलं सुद्धा दिसत आहेत आपल्याकडे. ती सुद्धा फॅब्रिक मध्ये आहेत. ती सुद्धा तुम्ही डेकोरेशन साठी यूज करू शकता. हे कमर्स आहेत याच्यामध्ये असे. याच्यात तुम्हाला 3 कलर मिळतील. 3 कलर्स 3 कलर मिळतील. असे विविध प्रकारचे आपल्याकडे लटकन्स आहेत. ह्याच्यामध्ये कलर्स आपल्याला उपलब्ध होतील. मोठी साईज आहे ना? 5 फीट आहे, 3 फीट आहे, 4.5 फीट आहे. असे छान छान. आणि हे सगळे फॅब्रिक मध्ये आहे. हे सुद्धा लटकन्स पण तुम्ही करू शकता बॅकड्रॉप डेकोरेशन साठी. हा सेपरेट आहे सगळा. पूर्ण तोरण म्हणून पण तुम्ही यूज करू शकता आणि लटकन्स म्हणून पण आपण यूज करू शकतो. अशा प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स आहेत आपल्याकडे. खूप सुंदर सुंदर असे. या प्राजक्तच्या आणि जुईच्या 5 फीटच्या माळा आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला 3 फीटच्या सुद्धा ह्याच्यामध्ये माळा अवेलेबल होती. आपल्या विंडोसाठी किंवा रेग्युलर जरी डेकोरेशनसाठी काही पाहिजे असेल, होम डेकोर म्हणून लावायचे असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि सगळे वॉशेबल असे आहेत. अशी तोरणं सुद्धा ही फॅब्रिक मध्ये आहेत. तोरणांमध्ये सुद्धा डोअरला लावू शकतो. हो, डोअरला लावू शकतो. आणि विशेष म्हणजे हे ना सेफ्टी डोअर साठी खूप सुंदर आहे. कारण काहींचे सेफ्टी डोअर मध्ये आपला मणी अडकतो किंवा काय अडकतो तर हे सेफ्टी डोअरला आपल्याला लावता येत नाही. तर आपण अशा प्रकारची तोरणं तुम्ही सेफ्टी डोअर साठी रेग्युलर लावू शकता. अशी आपल्याकडे आता रांगोळी वगैरे काढायला वेळ नसतो, तशी छानपैकी आपण आंब्याच्या पानांवर आणि ही फॅब्रिक मध्ये असलेली रांगोळी तुम्ही यूज करू शकता. ही वॉशेबल पण आहे आणि खूप सुंदर असे दिसते बघा. पावा आणि रियुजेबल आहे ना? हो, रियुजेबल आहे. तसंच हे तोरण आहे. हे 5 फीट लांब आहे आणि 4 फीट रुंद आहे. तसंच सुंदर सुंदर असं तोरण सुद्धा दाराला तुम्ही लावू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला कलर्स अवेलेबल आहेत ते आपण बघूया पुढे. असे आपण गणपती फ्रेम साठी वगैरे जर हार आहे आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये आपण कस्टमाइज हार आपण करून देतो. म्हणजेच जेवढी मोठी तुमची फ्रेम आहे, जी तुम्ही साईज सांगाल 5 फीट, 6 फीट, 8 फीट याप्रमाणे आम्ही ते कस्टमाइज आपल्याला करून मिळेल. बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलंय. साईडला सुद्धा हे लटकन्स खूप सुंदर वाटतात या मोठ्या फ्रेम्सना. त्याचप्रमाणे त्याच्या खाली सुद्धा असे छोटे लटकन्स आम्ही लावलेले आहेत आणि हे सगळं वॉशेबल आहे. खणामध्ये आणि पैठणीमध्ये असे वेगवेगळ्या रंगांमध्ये टोप्या उपलब्ध आहेत. असं गणपती डेकोरेशनसाठी आपण खूप छान छान प्रकारे माळा आणलेल्या आहेत डेकोरेशनसाठी. याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. तसंच आपण पाहू शकता खूप सुंदर अशा प्रकारे आपण मंदिर सुद्धा डेकोरेट करू शकतो. प्राजक्ताची माळ जी आपण पाहिल्या आहेत 3 फीटच्या आणि जुईच्या, ह्या बघा. अच्छा, अशा प्रकारे आपण ते सजवलेलं आहे. ह्या माळांनीच आपण सजवलेलं आहे. त्यांना खूप सुंदर असे छान वाटतंय. हे बघा गणपतीचं हे फूल सुद्धा आपण जास्वंदीचं आपण देवाऱ्यामध्ये घातलेलं आहे.
छान. तर जुई आणि प्राजक्तांच्या माळांनी ना खूप सुंदर बॅकड्रॉप दिसू शकतो. स्पेशली बाकी दुसरा न घालता ह्या माळांचाच तुम्ही जरी केलात बॅकड्रॉप 3 फीटचा तरी खूप सुंदर दिसेल. आणि जी क्वालिटी व्हरायटी आहे हेच बघा, ह्या माळांचं लुक किती तुम्हाला सुंदर दिसते, त्याच्यात किती सुंदर कलर आहे आणि प्रत्येकाची जाडी उंची त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. आता ह्याच्यामधला फरक बघा, ह्या माळा बघा किती सुंदर आहेत. ह्याच्यापेक्षा आणखीन बारीक मध्ये साईज म्हणजे ही आहे, त्याच्यापेक्षा पुन्हा मोठ्यामध्ये साईज. प्रत्येकाची साईज क्वालिटी तुम्हाला बघितल्यावर लक्षातच येत असेल की किती इंचामध्ये फरक आहे आणि त्याच्यानुसार त्याचा थिकनेसपणा सुद्धा आहे. अच्छा. आता जे आमच्याकडे उपलब्ध आहेत 1 फीट, 1.5 फीट, 2 फीट, 3 फीट, जसे तुम्हाला पाहिजे 6 फीट पर्यंत तुम्हाला बॅकड्रॉप डेकोरेशन तुम्हाला कस्टमाइज करून मिळू शकतं. मग तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट काढून याचे कलर्स दाखवा, तुम्हाला कुठल्या पॅटर्न मध्ये कशा प्रकारे पाहिजे. असं नाही की आम्ही दाखवलंय त्याप्रमाणेच हवंय. जर तुम्हाला इकडचा कॉन्ट्रास्ट कलर इथे ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला ते तसं करून मिळू शकतं. आता हल्ली लेटेस्ट आलेले असे गुलाबांच्या याच्यामध्ये लटकन्स, तसेच हे पॅरेट मध्ये आलेले आहेत. हे पण खूप सुंदर सुंदर पॅरेट्स आलेले आहेत. आता माळा तर खूप सुंदर आहे आणि ह्याचा मल्टीपर्पज यूज म्हणजे तुम्ही जर एकदा बॅकड्रॉप घेतला तर त्याच्यानंतर सुद्धा ते पडून राहणार नाही वर्षानुवर्ष. ह्याचा उपयोग तुम्ही दरवाजाच्या बाजूला लटकनसाठी, तोरणसाठी किंवा देवाऱ्याच्या बाजूला, विंडोच्या बाजूला किंवा एखादं तुमचं काही फंक्शन वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा डेकोरेशन करण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि ते तर आपण ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देता ना? हो, नक्की देतो. तर किती तारीख पर्यंत ऑर्डर घेणार आपण? आम्हाला तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत ऑर्डर द्या, कारण का पावसा पाण्याचे दिवस आहेत. आम्हाला पण करायला 2-4 दिवस पाहिजे आणि तुमच्यापर्यंत पोचायला 2-3 दिवस पाहिजे. पुढे मागे जर पाऊस पडला 1-2 दिवस जर लेट झाला तर टायमात मिळण्यासाठी आम्हाला 15 तारीख शेवटची तारीख आहे. तर तुम्ही लवकरात लवकर आम्हाला ऑर्डर द्या. दिले. थँक्यू. वेलकम. दीप क्रिएशन तर्फे सर्व युट्यूबर्सना आणि माझ्या कस्टमरना गणपतीच्या खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद, तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू. तर मंडळी, जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.